नमस्कार मित्रांनो, मी विवेक उपरंडे आपल्या सर्वांचे नेटवर्क मराठी या चॅनलमध्ये स्वागत करतो। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे CRPF पॅरामेडिकल वॅकन्सीज 789 पदे। याची मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणारच आहे। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर प्लीज आपल्या नेटवर्क मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण येणारे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। चला तर बघूया सविस्तर जाहिरात। CRPF पॅरामेडिकल 789 पदे, यामध्ये एकूण 24 पदं आहेत, ज्यामध्ये प्रत्येक पदाच्या पदसंख्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। पहिलं पद क्रमांक इन्स्पेक्टर आहार तज्ज्ञ आहे, त्यामध्ये पदसंख्या 1 आहे। यासाठी BSc प्लस गृहविज्ञान, होम सायन्स आणि होम इकॉनॉमिक्स तसेच आहारशास्त्र डिप्लोमा आवश्यक आहे। तसेच सेकंड नंबर पोस्ट जी आहे ती सब इन्स्पेक्टर स्टाफ नर्स, याच्या एकूण 175 वॅकन्सी जागा आहेत। यासाठी वर्ग 12वी उत्तीर्ण आणि GNM डिप्लोमा यासाठी लागणार आहे। तसेच सब इन्स्पेक्टर रेडिओग्राफर एकूण 8 पदे, यासाठी 12वी विज्ञान रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा प्रमाणपत्र आवश्यक आहे। तसेच पद क्रमांक 4 असिस्टंट सब इन्स्पेक्टर फार्मासिस्ट, यासाठी 12वी उत्तीर्ण आणि D फार्म आवश्यक आहे, D फार्मसी। पद क्रमांक 5 जे आहे ते असिस्टंट सब इन्स्पेक्टर फिजिओथेरपिस्ट, एकूण पदे 5, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे ती फिजिओथेरपी पदवी तसेच 12वी सायन्स आवश्यक आहे। पद क्रमांक 6 असिस्टंट सब इन्स्पेक्टर डेंटल टेक्निशियन्स, एकूण पदे 4, 10वी उत्तीर्ण आणि डेंटल हायजिनिस्ट कोर्स। तसेच असिस्टंट सब इन्स्पेक्टर लॅब टेक्निशियन, याची एकूण पदे 64 आहेत आणि यासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे ती 10वी उत्तीर्ण आणि मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र डिप्लोमा आवश्यक आहे। तसेच पद क्रमांक 8 असिस्टंट सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियन, एकूण पदसंख्या 1, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र आवश्यक आहे। तसेच 9 नंबर हेड कॉन्स्टेबल फिजिओथेरपी असिस्टंट नर्सिंग असिस्टंट औषधी, एकूण पदे 88 आहेत। यासाठी शैक्षणिक अर्हता जी आहे ती 12वी उत्तीर्ण आणि फिजिओथेरपी डिप्लोमा प्रमाणपत्र आवश्यक आहे। पद क्रमांक 10 हे आहे हेड कॉन्स्टेबल ANM मिडवाईफ, एकूण पदे 3 आहेत। यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण आणि ANM आवश्यक आहे। तसेच पद क्रमांक 11 हेड कॉन्स्टेबल डायलिसिस टेक्निशियन, एकूण पदे 8, तसेच शैक्षणिक अर्हता यासाठी डायलिसिस टेक्निक डिप्लोमा आणि 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे। पद क्रमांक 12 हेड कॉन्स्टेबल ज्युनियर एक्सरे असिस्टंट, एकूण पदे 84, शैक्षणिक अर्हता 10वी उत्तीर्ण रेडिओ डायग्नोसिस डिप्लोमा प्रमाणपत्र आवश्यक आहे। पद क्रमांक 13 हेड कॉन्स्टेबल लॅब असिस्टंट, एकूण पदे 5, यासाठी 10वी उत्तीर्ण आणि लॅब असिस्टंट कोर्स आवश्यक आहे। पद क्रमांक 14 हेड कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन, पदे संख्या 1, यामध्ये 10वी उत्तीर्ण आणि इलेक्ट्रिशियन ट्रेड डिप्लोमा आवश्यक आहे। तसेच पद क्रमांक 15 हेड कॉन्स्टेबल स्टीवर्ड, एकूण पदसंख्या 3 आहे। यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी उत्तीर्ण आणि अन्न आणि पेय सेवांचा डिप्लोमा आवश्यक आहे। तसेच पद क्रमांक 16 कॉन्स्टेबल मासालची, एकूण पदे 4, यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी उत्तीर्ण, हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये 2 वर्षे अनुभव आवश्यक आहे। पद क्रमांक 17 कॉन्स्टेबल कुक, एकूण पदे 116 आहेत। यासाठी 10वी उत्तीर्ण आणि 1 वर्ष अनुभव आवश्यक आहे। तसेच पद क्रमांक 18 कॉन्स्टेबल सफाई कर्मचारी, एकूण पदे 121, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे ती 10वी उत्तीर्ण पास आहे, याला फक्त 10वा वर्ग पास आवश्यक आहे। तसेच पद क्रमांक 19 कॉन्स्टेबल धोबी वॉशरमॅन, एकूण पदे 5, यासाठी 10वी उत्तीर्ण तसेच 1 वर्ष अनुभव आवश्यक आहे। पद क्रमांक 20 कॉन्स्टेबल WC, एकूण पदे 3, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता जी आहे ती वर्ग 10वा उत्तीर्ण। तसेच पद क्रमांक 21 कॉन्स्टेबल टेबल बॉय, एकूण पदसंख्या 1, यासाठी 10वी उत्तीर्ण तसेच 1 वर्ष अनुभव आवश्यक आहे। पद क्रमांक 22 हेड कॉन्स्टेबल व्हेटनरी, यासाठी 12वी सायन्स PCB ग्रुप उत्तीर्ण असावा। पशुवैद्यकीय उपचारात्मक लाईव्हस्टॉक व्यवस्थापन पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक। पद क्रमांक 23 यामध्ये हेड कॉन्स्टेबल
लॅब टेक्निशियन एकूण पदे 1. यासाठी शैक्षणिक पात्रता 12वी PCB म्हणजे 12वी सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी उत्तीर्ण. वेटनरी लॅब टेक्निशियन कोर्स 1 वर्ष अनुभव आवश्यक. तसेच पद क्रमांक 24 12वी PCB उत्तीर्ण, वेटनरी रेडिओग्राफी पदवी डिप्लोमा आवश्यक. त्यानंतर शैक्षणिक पात्रता मी सांगितलेलीच आहे. शारीरिक पात्रता यामध्ये अशी आहे, कॅटेगरी ओपन, अनरिझर्व तसेच EWS, SC and OBC पुरुषांसाठी 170 सेंटीमीटर उंची, तसेच महिलांसाठी 157 सेंटीमीटर उंची आणि स्पेशली ST कॅटेगरीमध्ये पुरुषांसाठी 162 सेंटीमीटर अँड 165 सेंटीमीटर हाईट, 162.5 सेंटीमीटर ते 165 सेंटीमीटर STमध्ये पुरुषांसाठी, तसेच महिलांसाठी 150 सेंटीमीटर ते 155 सेंटीमीटर. छाती ओपन EWS, SC and OBC कॅटेगरीसाठी 80 ते 85 सेंटीमीटर आणि ST कॅटेगरीमध्ये 76 ते 81 सेंटीमीटर आणि 78 ते 83 सेंटीमीटर महिलांसाठी लागू नाही. वयाची अट जी आहे ती 31 ऑगस्ट 2020 रोजी SC ST यांना 5 वर्षे सूट राहील, तसेच OBC आणि एक सर्व्हिसमॅन यांना 3 वर्षे सूट राहील. 31 ऑगस्ट 2020 रोजी पद क्रमांक 1 ते 3 यामध्ये 30 वर्षापेक्षा कमी वय असावं. पद क्रमांक 4 ते 8 आणि 12 ते 14 यामध्ये 20 ते 25 वर्षे गटादरम्यान असावं. पद क्रमांक 9 ते 11 आणि 22 ते 24 यामध्ये 18 ते 25 दरम्यान वय असावं. तसेच पद क्रमांक 15 ते 21 यामध्ये 18 ते 23 वर्षे वय असावं. नोकरी ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारत. फी SC ST महिला यांना फीज नाही. तसेच पद क्रमांक 1 ते 3 जनरल OBC कॅटेगरीसाठी 200 रुपये फीज आहे. तसेच पद क्रमांक 4 ते 24 मध्ये जनरल आणि OBC कॅटेगरीकरिता 100 रुपये फीज आहे. तसेच यासाठी डिमांड ड्राफ्ट काढावा लागणार आहे. तो DIGP ग्रुप सेंटर CRPF भोपाळ पेएबल ॲट SBI बांग्रासिया या नावाने भारतीय पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढावा. तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे तो DIGP ग्रुप सेंटर CRPF भोपाळ, विलेज बांग्रासिया, तालुका हुजूर, डिस्ट्रिक्ट भोपाळ, MP 462045. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख जी आहे ती 31 ऑगस्ट 2020 आहे. यामध्ये लेखी परीक्षा जी आहे ती 20 डिसेंबर 2020 रोजी होणार.